सराईत घरफोडी चोरट्यांना अटक करून एकूण 6 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून एकूण 4,96,000 रुपये किमतीचा 100% मुद्देमाल हस्तगत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई. कोल्हापूर जिल्ह्यात घरफोडी चोरीचे गुन्ह्यात वाढ झाल्याने घडलेले गुन्हे उघडकीस आणणेकामी तसेच घडणारे गुन्ह्यांना प्रतिबंध होण्याकरिता पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. वरिष्ठांकडून प्राप्त झाले सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूरचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी त्यांचे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांचे तपास पथक तयार करून घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रयत्न चालू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील वसंत पिंगळे, सतीश जंगम, संजय इंगवले व महेश खोत हे तांत्रिक व गुप्त बातमीदारामार्फत गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करीत होते. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना त्यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे मुकेश जाधव गोसावी याने त्याचे साथीदारासह शिरोली MIDC पोलीस ठाणे येथे घरफोडी केली असून गुन्ह्यातील चोरलेल्या इलेक्ट्रिक मोटारी विकण्यासाठी तो व त्याचे साथीदार आज दिनांक 15 जून रोजी सांगली फाटा मार्गे कोल्हापूर येथे येणार आहे. अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक